नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आपल्या पश्चिमेला असणारा पश्चिम आशियातला एक महत्त्वाचा देश सिरिया, इथे गेल्या काही दिवसापासून प्रचंड धुमश्चक्री चालू आहे. खरं म्हणजे ही धुमश्चक्री इसवी सन 2000 सालापासूनच चालू आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. ते काय आहे ते मी आपल्याला सांगतोच. सिरिया हा जो देश आहे हा रोमन साम्राज्य जेव्हा होतं, म्हणजे साधारण ख्रिस्ताच्या जन्माच्या 100 वर्ष आधीपासनं रोमन साम्राज्य तयार झालेलं होतं. आणि त्या रोमन साम्राज्याचा पूर्वेकडचा जो भाग होता तो कॉन्स्टंटिनोपल इथे त्याची राजधानी, दुसरी राजधानी झाली. त्याला पूर्वेकडचं रोमन साम्राज्य किंवा बायझंटियम साम्राज्य असं म्हणण्यात यायचं. आणि त्या साम्राज्याचा दक्षिणेचा जो भाग होता त्या सगळ्या प्रांतालाच त्यांनी सिरिया हे नाव दिलं. म्हणजे त्यावेळेसच्या सिरियाचा जो उल्लेख आहे त्यामध्ये तुर्कस्तानचा दक्षिणेचा थोडासा भाग, त्याच्यानंतर संपूर्ण आत्ताचा सिरिया, लेबनॉन, जॉर्डन, इस्रायल, पॅलेस्टाईन आणि सौदी अरेबिया हा सगळा भाग सिरियामध्ये साधारणपणे सम्मिलित असायचा. इराकसुद्धा त्यातच होता. हा सगळा सिरियानी या शब्दाने त्याला सांगितलं जायचं, ध्वनित व्हायचं. पुढे त्याच्याशिवाय या भागाला शाम असंही नाव होतं. अरबी लोक याला शाम म्हणायचे. त्याचं कारण असं होतं की बायबलमध्ये त्यांचा जो मुख्य अब्राहम होता त्याच्या मुलांपैकी एक मुलगा होता शाम, त्याला पूर्व दिली आणि दुसरा होता त्याला पश्चिम दिली, असा साधारण एक उल्लेख आहे बायबलमध्ये. तर त्याच्याप्रमाणे शामचं साम्राज्य ते हे अगदी आपल्या पेशवाई काळातसुद्धा रूम आणि शाम अशा दोन शब्दांनी, रूम म्हणजे रोमन लोकांचं पश्चिमेकडचं साम्राज्य आणि शाम म्हणजे पूर्वेकडचं साम्राज्य. पण तोपर्यंत रोमन इन्फ्लुएन्स संपला होता, तो सगळा मुसलमानांनी काबीज केला होता, त्यामुळे त्याला उस्मानी साम्राज्य म्हणायचे. पण जर्मन लोकांना उस्मान शब्द म्हणता येईना म्हणून युरोपात त्याचं नाव ओथमान असं झालं. तर ओटोमन साम्राज्य जे होतं, जे कॉन्स्टंटिनोपलला किंवा इस्तंबूलला जिथे त्यांची राजधानी होती त्यांच्या ताब्यात हा सिरिया हा प्रांत होता. पुढे साधारण 1917च्या थोडं नंतर हा सगळा प्रकार ब्रिटिश लोकांनी उस्मानी साम्राज्याच्या जोखडाकडनं मुक्त केला. तेव्हा मक्का मदिनासुद्धा उस्मानी साम्राज्याच्याच ताब्यात होतं. मी जेव्हा इस्तंबूलला गेलो होतो तेव्हा इस्तंबूलला त्यांचा एक खजिन्याचा महाल आहे. त्यांचा तोफकापीचा अर्थ तोफ म्हणजे तोफ, कापी म्हणजे द्वार, तोफेचं द्वार असलेली जी राजवाडा होता त्या राजवाड्यात त्यांचं खजाना रूम आहे. त्याला ते हजाना म्हणतात. तुर्क भाषेमध्ये खचा उच्चार ह करतात. तर त्या हजाना रूममध्ये एक कपाटभर रत्नजडित सिंहासन आणि इतर दागिने हे मक्काहून त्यांनी आणून ठेवलेले आहेत. तसेच एक कपाट दिल्लीहून त्यांना भेट मिळाले, म्हणजे दिल्लीहून मक्केला जे भेट गेलं औरंगजेबाकडनं सगळ्यांकडनं, ते या तुर्की लोकांनी पकडून इकडे आणलं. जेव्हा त्यांच्या हातात जोखडातनं संबंध सौदी अरेबिया निसटला, जॉर्डन निसटला, सिरिया निसटला, तेव्हा त्यांनी ते सगळं वरती नेलं होतं. हे आपली माहिती म्हणून आपल्याला दिली. तर असा हा जो सिरिया प्रांत, त्याचे पुढे तुकडे झाले आणि या सगळ्या प्रांतातनं नवीन नवीन देश तयार झाले. त्यापैकी सिरिया आणि लेबनॉन या दोन देशांवरती काही काळ फ्रेंचांचं आधिपत्य होतं. युनायटेड नेशन्सची आधीची जी संस्था होती लीग ऑफ नेशन्स, त्यांनी या दोन देशांचा ताबा फ्रेंच लोकांकडे दिला आणि पॅलेस्टाईन, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि इजिप्त या देशांचा ताबा त्यांनी इंग्रजांकडे दिला. अशी त्यांनी स्वतःच विभागणी करून टाकली होती पश्चिम आशियाची. पण पुढे 45 साली हा देश फ्रेंचांच्याकडनं स्वतंत्र झाला आणि तेव्हाची जी UN झाली, युनायटेड नेशन, त्याच्या पहिल्या फाउंडर मेंबरपैकी सिरियन रिपब्लिक म्हणजे सिरियाची लोकशाही हा एक देश तिथे होता. परंतु या देशांमध्ये लोकशाहीला पूरक वातावरण खरं म्हणजे नाही आहे. लोकांना लोकशाहीचं काही फारसं कौतुक नाही आहे. त्यांना राजेशाहीची इतकी शतकानुशतकं सवय पडलेली आहे की त्यांना खरं म्हणजे लोकशाही नको असते. ही लोकशाही या पाश्चिमात्य राष्ट्रांच्या अट्टाग्रहामुळे तिथे आली. अमेरिकेला सगळीकडे लोकशाही पाहिजे होती. बघा ना, अमेरिकेने इराकमध्ये लोकशाही आणली, देशाचा बोऱ्या वाजला. अमेरिकेने लिबियामध्ये लोकशाही आणली, गद्दाफीच्या विरुद्ध, त्या देशाचा बोऱ्या वाजला. हे दोन्ही देश अक्षरशः जळत आहेत. लेबनॉनमध्ये सगळा असाच प्रकार चालला आहे. सगळे देश मध्य पूर्वेतले किंवा पश्चिम आशियातल्या सगळ्या देशांमध्ये लोकशाही यशस्वी झाली नाही. इजिप्तमध्ये लोकशाही आणली, तिथे मुस्लिमांचं राज्य आलं. मुस्लिम ब्रदरहूड म्हणून जी संस्था आहे त्यांचं राज्य आलं. पुन्हा सैन्याने सत्ता ताब्यात घेतली आणि मुस्लिम ब्रदरहूडचा त्यांचा जो एक अधिकारी होता, सर्वाधिकारी ज्याला केलं होतं, त्याला फाशी दिलं. अशी साधारण त्या देशाची परिस्थिती आहे. तसाच प्रयोग त्यांनी आता सिरियात केला. सिरियातली लोकशाही तर कधीच बंद पडली. इसवी सन
1971 साली तिथे हाफिज अल आसाद या माणसांनी सत्ता ताब्यात घेतली. तो सैन्यातला एक अधिकारी होता. त्यांनी सगळी लोकशाही गुंडाळून ठेवली आणि स्वतःचं एकछत्री साम्राज्य सुरू केलं. अरबी भाषेमध्ये आसाद शब्दाचा अर्थ असतो सिंह आणि हाफिज म्हणजे न्यायाधीश, धार्मिक व्यक्ती किंवा काळजी करणारा असा हाफिज या शब्दाचा अर्थ आहे. तर हाफिज अल आसाद म्हणजे काळजी करणारा सिंह, म्हणजे तुमचा राज्य रक्षक सिंह असं त्याचं नाव तुम्ही ठेवू शकता. म्हणजे सैनिक सिंग असं आपण त्याला ठेवू शकतो नाव. हा मनुष्य 71 ते 2000 राज्यावरती होता, अत्यंत क्रूर, परंतु त्याच वेळेला त्यांनी सिरियाची भरभराटसुद्धा केली. सिरिया हा अतिशय सुंदर देश आहे. लेबनॉनला तर मी स्वतःच गेलेलो आहे, पण लेबनॉनच्या शेजारीच सिरिया देश आहे, तोही तितकाच सुंदर आहे. टायग्रीस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांमुळे जमीन तिथे सुपीक झालेली आहे. त्याच्या पूर्व भागात वाळवंट देखील आहे, पण संस्कृती तिथे बहरली असल्यामुळे ग्रीक, रोमन, आणखीन अरबी, तुर्की या सगळ्या संस्कृतींनी तिथे खूप नवीन बिल्डिंग्स बांधल्या, पुतळे उभारले, असं खूप तिथे काम झालेलं आहे. अतिशय रम्य वातावरण होतं, पण सगळ्या देशाचा चुथडा झालेला आहे, कारण या माणसांची जी राज्य करण्याची पद्धती असते ती शांतीपूर्ण नसते. आता बघा, सिरियामध्ये पूर्वी ख्रिश्चन बरेच होते, 40% जवळजवळ ख्रिश्चन होते, 60% मुसलमान होते. आता तिथे ख्रिश्चनांची संख्या 10% सुद्धा राहिलेली नाही. लेबनॉनमध्ये तर अनेक वाईट आहे. लेबनॉनमध्ये 70% ख्रिश्चन होते, 30% मुस्लिम होते. आज तिथे 15 ते 20% ख्रिश्चन राहिलेत, बाकी सगळे मुस्लिम झालेत. आणि देशामध्ये यादवी युद्ध सतत चालू आहेत. सिरियामध्येही तोच प्रकार होता. गेले हाफिज अल आसादच्या विरुद्ध यादवी युद्ध चालूच होतं, पण हाफिज अल आसादचा 2000 साली मृत्यू झाला. त्याला 2 मुलगे होते. त्या मोठ्या मुलाला खरं राज्य द्यायचं होतं, पण तो आधीच मेला. त्यामुळे धाकटा मुलगा, त्याचं नाव बशार अल आसाद. बशार या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे नेता किंवा सेनापती किंवा मनुष्य, धार्मिक मनुष्य. आपण याला जर्नेल सिंग म्हणू, कारण आपल्याला माहिती आहे ना, आसाद म्हणजे सिंह. हा जर्नेल सिंग जो होता तिथे, बशार अल आसाद, हा खरं म्हणजे नेत्रविशारद होता. इंग्लंडला ऑफ्थॅल्मिक सर्जरी शिकून तिथे तो प्रॅक्टिस करत असे, पण तो राज्य करायला दमास्कसमध्ये आला. सिरियाची राजधानी आहे दमास्कस, त्याचं अरबी नाव आहे दमिश्क. दमिश्क या ठिकाणी म्हणजे अरबियन नाईट्स ज्यांनी वाचली असेल तर अनेक गोष्टी दमिश्कच्या परिसरात घडलेल्या आहेत. तिथे अरबांची संस्कृती खूप बहरली होती. उमय्यद नावाचे त्यांचे जे खलिफा होते त्यांचं तिथे राज्य होतं. बगदाद, दमास्कस ही सगळी अरबी संस्कृतीची मोठी प्रगत ठिकाणं एका काळी होती, पण पुढे सगळा सत्यानाश झाला आणि दमास्कस आणि हे सगळी ठिकाणं आता मुस्लिम संस्कृतीचा अत्यंत क्रूर अवतार आपल्याला बघायला मिळेल अशी ही सगळी ठिकाणं झाली. आता हे काय झालं ते सांगतो. हे जे सगळे लोक होते ज्यांनी क्रांती केली असं म्हणण्यात येतं. या क्रांतिकारी संस्था जी आहे त्याची मुख्य संस्था आहे HTS, हयात तहरीर अल शाम. तहरीर म्हणजे चळवळ, हयात म्हणजे जिंदगी किंवा जीवन, आणि शाम म्हणजे आपण सांगितलं सिरिया. तर हयात तहरीर अल शाम म्हणजे सिरियाच्या जिवंत सिरियाची चळवळ असं त्याचं आपण नाव ठेवूया. ते दहशतवादीच लोक आहेत. आधी ते अल कायदाचे मेंबर होते, त्याच्यानंतर त्यांनी अल कायदाशी फारकत घेतली आणि आता ते सांगतात की आम्ही सर्व धर्मसमावेशक आहोत, आम्ही अल कायद्यासारखे नाही आहोत. हे का सांगतात? नाही तर अमेरिका येऊन त्यांना ठोकेल म्हणून ते हे सांगतात. बरं, इतके दिवस ते या आसादशी लढत होते, पण आसादचे मित्र कोण होते? एका बाजूला आसादला रशियाचा खूप मोठा सपोर्ट होता. त्याचं मुख्य कारण असं होतं की रशियाने आपली सैन्य आणि आपलं आरमार दोन्हीची ठाणी त्यांनी सिरियात ठेवली होती. आरमाराकरता सिरियात 2 बंदरं त्यांनी घेतलेली होती आणि सैन्याचे तिथे 2 बेसेस होते. आणि हे रशियाला का करायला लागलं? कारण रशियाची सगळी बंदरं, आता थंडी आली की नाही, थंडीत सगळी उत्तरेकडची बंदरं गोठलेली असतात. रशियन नौदल बाहेरच पडू शकत नाही. त्यामुळे त्यांना गरम पाण्यातली बंदरं लागतात जी 12 महिने 24 काळ उघडी असतील, म्हणजे जिथे बर्फ जमणार नाही. तशी बंदरं त्यांची क्रायमियामध्ये होती. सेवास्टोपोल हे फार मोठं बंदर होतं जे त्यांना युक्रेनला द्यायला लागलं, म्हणून पुटिनने तर 2014 साली स्वतःच्या ताब्यात घेतलं. त्यामुळे रशियाचा जो काळ्या समुद्रात प्रचंड मोठा नौदलाचा ताफा आहे तो तिथे असतो. परंतु काळा समुद्रसुद्धा तुर्कस्तानच्या वरती असल्यामुळे त्यांना मुख्य समुद्रात यायला वेळ लागतो, म्हणून त्यांनी भूमध्य समुद्रात सिरियाच्या इथे त्यांनी ठाणं केलेलं आहे. तिथे रशियाचं नौदल असतं, रशियाचं सैन्यसुद्धा तिथे असतं. हे रशियन याचे मित्र होते आसादचे. शिवाय आसाद हा सिरियातल्या अलावी नावाच्या पंथाचा आहे. सिरियामध्ये 80% सुन्नी आहेत, 5% अलावी आहेत आणि उरलेले शिया आहेत. तर शिया लोक कमी असले तरी अलावी आणि शियांचा राजा सिरियाचा मुख्य झालेला होता.
त्याच्याविरुद्ध सगळे सुन्नी लोक एकवटलेले होते, त्याच्याविरुद्ध सगळेच होते. सौदी अरेबिया सुन्नी देश आहे, जॉर्डन सुन्नी देश आहे, बाकीचे तिथे इस्लामी देश आहेत ते एक येमेन सोडला तर सगळे त्याच्या विरुद्ध होते, पण इराण त्यांचा समर्थक होता. त्यामुळे यांना मदत कोणाची होती? इराणची मदत होती. हिजबुल्ला जे लेबनॉनमध्ये दहशतवादी मोठा ग्रुप आहे इस्रायल विरुद्ध, त्यांचा सपोर्ट होता असादला, आणि रशियाचा सपोर्ट होता. त्याच्या जोरावर त्यांनी आपल्या नागरिकांची प्रचंड गळेचेपी चालवली होती आणि ती जोरदार चालवली होती. असं म्हटलं जातं की बशार अल असाद या डॉक्टरने आपल्या देशामध्ये 1 लाखाहून जास्ती माणसं मारलेली आहेत, आणि ती मारली कशी? तर तुरुंगात हालाल करून त्यांना मारलेलं आहे. इतका हा क्रूर मनुष्य होता की दमास्कस या राजधानीच्या पूर्व भागामध्ये घुटा नावाचं जे उपनगर आहे, त्या उपनगरात त्यांनी आपल्याच नागरिकांवरती 21 ऑगस्ट 2013 रोजी विषारी वायूचा हे केला, केमिकल अटॅक केला, आणि ती सगळी लोकं मेली. असं आपल्याच नागरिकांवर केमिकल वापरणारा हा एक, आणि दुसरा सद्दाम हुसेन. त्यांनी दोघांवरती, आपल्या नागरिकांवरही वापरलं, इराणी शत्रूंवरती पण वापरलं. अत्यंत क्रूर लोक आहेत, शांतता त्यांच्या रक्तात नाही, त्यांना लोकांना मारायचं असतं. पण एक आहे मात्र, त्यांच्या विरुद्ध जर कोणी हत्यार उपसलं तर मात्र पाठीला लावून पळतात, पाठीला पाय लावून पळतात, जसे पाकिस्तानी 71 साली पळाले. ही सगळी लोकं अशीच आहेत. निरपराधांशी लढताना यांचं शौर्य फार वर येतं. एखादा शस्त्र घेऊन समोर आला की हे पळतात. आता तेच झालं. आता काय झालं? युक्रेन युद्धामुळे रशिया प्रचंड वीक झालेला आहे. रशियाचं सगळं सैन्य सध्या युक्रेनमध्ये गुंतलेलं आहे. हिजबुल्लाचा कणा इस्रायलनी परवा मोडलेला आहे, आणि इराणवरती इस्रायलनी बॉम्बिंग केल्यामुळे इराणसुद्धा घाबरलेला आहे. त्यामुळे याला कोणी मदतीला येईना. ही परिस्थिती त्या सगळ्या रिबेल्स म्हणजे जे क्रांतिकारी लोक होते त्यांनी हेरली, आणि त्यांनी एकदम उठाव केला. 29-30 ऑगस्टला त्यांनी एक मोठं शहर तिथे, अलेप्पो नावाचं जे शहर आहे ज्याचं अरबी नाव आहे हलीब. हलीब शहराचं वैशिष्ट्य असं, हे सिरियातलं 2 नंबरचं शहर आहे. दमश्कार सर्वात मोठं, हलीब दुसरं शहर. त्या हलीब शहराबद्दल सांगतात जगातलं सर्वात जुनं शहर म्हणजे हलीब आहे. त्याची कॉम्पिटिशन आपल्या वाराणसीशी आहे बरं का. वाराणसी किंवा काशी हे जगातलं सर्वात जुनं शहर असं आपण म्हणतो, हलीब ते म्हणतात. असो, पण त्या हलीब त्यांनी ताबडतोब ताब्यातच घेतलं. हो, हलीब जिंकल्यानंतर पुढे 4 दिवसांनी त्यांनी 5 तारखेला येऊन होम ताब्यात घेतलं. होम नावाचं एक मोठं शहर आहे, आणि दक्षिणेला आले. हामा ताब्यात घेतलं, मग होम शहर ताब्यात घेतलं, आणि त्यानंतर एका दिवसात त्यांनी चक्क दमास्कसचाच ताबा घेतला, म्हणजे दमिश्कच जिंकलं. हे होत असताना असाद महाराज काय करत होते? आपल्या कुटुंबियांसह ते पळून रशियाला गेले. आता ते रशियाला गेल्यानंतर सामान्य त्यांचे जे सैनिक आहेत त्यांना लढण्यात इंटरेस्ट उरला नाही, कारण ते आपला नेता पळून गेला आहे, आपणही जीव वाचवावा म्हणून त्यांनी शरणागती पत्करली. आणि आज परिस्थिती अशी आहे की सिरियामध्ये अनागोंदी बेबंदशाही आहे. परंतु यांचा जो प्रधानमंत्री होता आधी, तो प्रधानमंत्री मात्र तिथे अजून टिकून आहे, आणि त्यांनी सांगितलं की नवीन जे लोक येतील त्यांच्याबरोबर मी काम करीन. असं दिसतंय या प्रधानमंत्र्यांनीच गुप्तहेरपणा करून किंवा या लोकांची संधान बांधलं क्रांतिकारकांशी, आणि त्यांना तो जाऊन मिळाला आणि आपलं सैन्य पळवून लावलं, अशी शक्यता जास्त आहे. तर आता राज्य कोणाचं येईल? यांचा जो नेता आहे HTS या लोकांचा, त्याचं नाव आहे अबू मुहम्मद अल जवलानी. हा अल जवलानी हा सध्या राज्य करायला तिथे आलेला आहे. आत्ता स्थिती भयंकर अस्वस्थ आहे, कारण त्याचं राज्यसुद्धा स्थायी होईल की नाही. दुसरे त्याच्याबरोबर 2 क्रांतिकारी ग्रुप आहेत. हां, आणखीन एक गंमत आहे. उत्तर भागात सिरियाच्या कुर्द नावाची एक जमात राहते, कुर्दिश लोक राहतात. ते सिरिया, इराक आणि इराण आणि तुर्कस्तान या सगळ्या देशांमध्ये कुर्दी लोक राहतात, आणि त्यांना स्वतःचं कुर्दिस्तान निर्माण करायचं आहे. त्यांच्याशी यांचं भांडण चालू आहे. सगळीकडनं सिरियामध्ये नुसता मारामाऱ्या चालल्यात. सामान्य नागरिकाचे हाल कुत्रा खात नाहीत. अत्यंत सुंदर देश, अतिशय चांगली माणसं, चांगली म्हणजे दिसायला सुंदर, वागायला चांगली एका काळची, पण आता त्यांची ही परिस्थिती झालेली आहे. आपले ज्ञानेश्वर मुळे हे जे राजदूत होते, ते एका काळी सिरियात राजदूत होते. त्यांनी आपले सिरियातले फार उत्तम अनुभव एका लेखात लिहिले होते, ते मी वाचले होते. त्यांच्याशी बोलून पण याच्याबद्दल मी बोललो होतो. अतिशय सुंदर देश होता, पण आता सगळ्या देशाचा चुथडा झालेला आहे. शांतिप्रिय समाजाच्या हातात एखादा देश गेला तर त्याचं काय होतं, ही सगळी लिबिया, इराक, सिरिया ही सगळी उदाहरणं आहेत. आणि इथे एक विसरता कामा येत नाही की ट्रम्प आता निवडून आलेले आहेत. बायडन यांना जाता जाता जमतील तिथे आगी लावून जायचं आहे. त्यामुळे त्यांनी कारण नसताना सिरियामध्ये सुद्धा त्यांनी बहुतेक या रेबेल लोकांना मदत करायचं किंवा मध्ये पडणार नाही एवढं सांगितलेलं आहे. बांगलादेशमध्ये त्यांनी आगच लावली, बांगलादेश जाळायला घेतला आहे, आणि अशा सगळीकडे त्यांची पाकिस्तानमध्ये सध्या त्या आग लावण्यात आहेत. म्हणजे ट्रम्प राज्यावर आला की त्याचं पहिलं वर्ष या आगी विझवण्यातच जावं असं दिसतंय. ट्रम्पने कालच स्टेटमेंट केलं आहे की सिरियाशी अमेरिकेचा काही संबंध नाही, सिरियन लोक एकमेकांची डोकी
तुटली फोडली तरी आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. अमेरिका त्यात हस्तक्षेप करणार नाही. अमेरिकेचा फायदा फक्त एवढा झाला आहे की रशिया तिथे मागे रशियाची पिछेहाट तिथे झालेली आहे. आणि एक शेवटची गोष्ट म्हणजे इस्रायलने या संधीचा फायदा घेऊन सिरियावरती कालपासून 100 बॉम्ब हल्ले केलेले आहेत. अमेरिकेने सिरियावरती 75 बॉम्ब हल्ले केलेले आहेत. कारण सिरियामध्ये IS इस्लामिक स्टेटची केंद्र मध्य आणि उत्तर सिरियात आहेत. ती सगळी केंद्र उडवण्याचा सध्या कार्यक्रम चाललेला आहे. अतिशय अस्वस्थ परिस्थिती आहे. या अस्वस्थ परिस्थितीचा परिणाम म्हणून तेलाच्या किमती वाढतात की काय याची एकच चिंता भारताला आहे. भारताचा खरं सिरिया मित्र होता, पण आता शत्रुमित्र विचार करण्याची ही वेळ नाही आहे. आपण सावध असलं पाहिजे. मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया परत खदखदायला लागला आहे हे नक्कीच. 20 जानेवारीला ट्रम्प राज्यावर आल्यावर काय होतं ते आपण तेव्हा बघूच. त्याप्रमाणे काही नवीन घटना घडल्या तर मी व्हिडिओ करेन. हा वेळपर्यंत बांगलादेशातलं आग अजून कमी झालेलं नाही आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हल्ले अजून चालू आहेत. काय त्यांचा निकाल लागतो आहे तेही आता आपल्याला बघायचं आहे. बघूया पुढे काय होतं ते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र आणि परिवाराबरोबर तो शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आपले लाईक्स आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. नमस्कार आणि धन्यवाद.